पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया अतिशय महत्त्वाची घटना अर्थात कॅप राऊंड 3 चा रिझल्ट लागलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा अगोदर क्लिअरन्स देतो, बाकी जास्त गप्पा मारत नाही। आता जी व्हिडिओमध्ये गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यातल्या काही महत्त्वाच्या प्रोसेस आहेत, त्या प्रक्रिया जर तुम्ही पुढच्या 2 दिवसाच्या आत फॉलो केल्या नाहीत तर कृपा करून पुन्हा मला कॉल करू नका सर मी संकटात सापडले म्हणून। नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, आजचा अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा जवळपास ऑलमोस्ट शेवटचा राऊंड असणार आहे। बाकी पुढचे काही इंडिकेशन आहे त्याबद्दल पण मी बोलणारच आहे, पण लक्षामध्ये घ्या ही प्रक्रिया जर आज तुम्ही वेळेत केली नाही म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। जर प्रोसेस वेळेत पूर्ण केली नाही तर हातची आलेली सीट आता जाऊ शकते आणि गैरसमज मध्ये राहू नका, कारण आता म्हणजे आजच्या डेट मध्ये जो निकाल आपला लागलेला आहे आपला अर्थात कॅप राऊंड 3 पॉलिटेक्निकचा पुढच्या 2 दिवसामध्ये महत्त्वाच्या काही स्टेप्स तुम्हाला घेणं जरुरी आहे। अलॉटमेंट कसं बघावं याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, परंतु टॉप 6 कॉलेजेस जे तुमच्या लिस्ट मध्ये आहेत ते आता ऑटो फ्रीज होणार आहेत। लक्षामध्ये घ्या इथे खूप महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांचं म्हणजे कन्फ्युजन, नुकसान, प्रॉब्लेम हे सगळं या नव्याने निर्माण झालेल्या नियमामध्ये आहे। कारण जुन्या नियमामध्ये किंवा मागच्या गत वर्षापर्यंतचा जो फॉर्मॅट होता त्याच्यामध्ये टॉपचं कॉलेज म्हणजे 1 नंबरचं यादीमधलं जर कॉलेज नाही मिळालं तर तुम्हाला 1 नंबरचं जर कॉलेज मिळालं तर ऑटो फ्रीज होत होता आणि होत नव्हतं, परंतु आता बदल केलेला आहे। कॅप राऊंड जो 2चा कॅप राऊंड झाला दुसरा, त्याच्यामध्ये टॉपचे 3 कॉलेज जे तुमच्या लिस्ट मध्ये होते त्यापैकी मिळालं तर ऑटो फ्रीज झालेला आहे आणि आत्ताच्या राऊंड मध्ये टॉप 6 तुमच्या लिस्ट मधले जे असणार आहेत ते त्याच्यापैकी एखादं कॉलेज मिळालं तर ऑटो फ्रीज होणार आहे। बेटरमेंटचा ऑप्शन नेमका कोणाला असणार आहे, आता बेटरमेंट आहे का नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे। सो बी विथ मी अप टू द एंड ऑफ दिस व्हिडिओ। सो माय डिअर फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना, मी मुरलीधर गवळी आणि आपण पाहत आहात MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन, आपल्या सगळ्यांच्या हक्काचं चॅनल। जर सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, सगळीकडे शेअर करायला अजिबात लाजू नका। तुमच्या समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये बिलकुल लिहा। 2 दिवस पुढचे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, काय काय करायचं आहे, स्ट्रॅटेजी काय ठेवायची आहे, नियोजन काय लावायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, फुकटचे हात आहेत, मोबाईलला रिचार्ज तर ऑलरेडी झालेला आहे। सो बाबा लक्ष द्या, मी अजिबात वेळ न लावता मुद्द्याकडे येतो। कॅप राऊंड 3 चा रिझल्ट लागला, ओके सर रिझल्ट लागला, मग पुढे काय आहे, पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टॉप 6 ऑटो फ्रीजचा नियम काय आहे आणि ही सगळी ऍडमिशन प्रोसेस कशी फॉलो करावी लागणार आहे। बाबांनो, अगोदर ज्या विद्यार्थ्यांना मनाचं कॉलेज मिळालंय त्या सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या वतीनं MG सायन्स सिम्प्लिफाईड या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। पण लक्षात ठेवा नुसता निकाल पाहून काम संपत नाही, पुढचे 2 दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। याच 2 दिवसात जर का आपल्याकडनं एखादी चूक जर झाली तर हाताशी आलेली संधी गमवावी लागू शकते। मागे जवळपास म्हणजे आतापर्यंत मला जेवढे कॉल आले त्याच्यामध्ये 8 ते 10 विद्यार्थ्यांचे कॉल असे होते, सर नाउ आय डू नॉट हॅव एनी ऑप्शन ऑफ बेटरमेंट सो व्हॉट शुड आय डू। त्यांनी काय केलं तर ते कॉलेजला ऍडमिशनला वेळेत पण गेले नाही, तर मग त्यांच्याकडून ऍडमिशन प्रक्रिया पण राहून गेलेली आहे। नागपूरच्या एका मुलाचा माझ्या काल मागच्या व्हिडिओमध्ये चालू लाईव्ह मध्ये फोन आलेला होता, त्याला नंतर मी बोललो व्हिडिओ झाल्याच्या नंतर, तर त्याचाही तोच प्रॉब्लेम झालेला होता। म्हणून बाबांनो लक्षात घ्या काय काय करावं लागणार आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा कॅप राऊंड 3 जरी संपला तरी घाबरू नका, तुम्हाला अजून एक शेवटची संधी मिळणार आहे की त्याबद्दल मी व्हिडिओच्या माध्यमातून बोलणारच आहे आणि आपला नंबर पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये। बघा लक्ष द्या, मुद्द्याकडे या, काय काय जाणून घेणार आहे। आता निकाल कसा बघायचा ही गोष्ट जवळपास सगळ्यांना माहीत झालेली आहे, परंतु तरी सुद्धा काही माझे आवडते लेकरं असू शकतात की ज्यांनी इकडे दुर्लक्ष केलेलं आहे। सो निकाल कसा तपासायचा हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणं गरजेचं आहे, 2 दिवसात काय प्रक्रिया आणि टॉप 6 ऑटो फ्रीज बद्दल काय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच। पहिली गोष्ट, आपला निकाल कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जाऊन काळजीपूर्वक तपासायचा आहे। मी परत सांगतोय, कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जाऊन आपल्याला आपला निकाल तपासून घ्यायचा आहे। चेक करून घ्या कोणतं कॉलेज मिळालंय, कोणती ब्रँच मिळाली आहे, कोणत्या कॅटेगरीमधून आपलं ऍडमिशन होत आहे आणि मग एवढं सगळं जर का प्रॉपर मनासारखं झालं असेल, हे यस सर यस सर यस सर असं असेल तर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून ते सुरक्षित ठेवा, त्याची सुंदर अशी प्रिंट पण करून ठेवा, लागणार आहे पुढे लक्ष द्या।
आता 2 दिवसामध्ये पुढे काय करायचं आहे, नेमकं काय करावं म्हणजे आपला फायदा होईल, नुकसान होणार नाही. मी 100% शुअरिटी देतो बाळांनो, परेशान होऊ नका. फक्त मी जे सांगतोय ते व्यवस्थित फॉलो करा, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सुरू झालाय, म्हणजे काय, तुम्हाला जी सीट मिळाली आहे ते सीट ऍक्सेप्ट करणं अत्यंत आवश्यक आहे, अनिवार्य आहे. दॅट मीन्स कंपल्सरी. जे कॉलेज मिळाले, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जी ब्रँच मिळाली आहे, आता ती ऍक्सेप्ट करा. दुसरा पर्याय आहे, पण थोडंसं त्याच्याबद्दल विस्ताराने बोलतो. इन्स्टिट्यूट लेवलचा एक राऊंड असणार आहे, तो राऊंड आपल्यासाठी एक महत्त्वाचा ठरणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्याची सिस्टीम वेगळी आहे, प्रोसेस वेगळी आहे, त्याचे नियम पण वेगळे आहेत. सो त्याच्या संदर्भात आपण नंतर बोलूया. आता अगोदर काय करायचंय, कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जा, तुमचं सीट ऍक्सेप्टन्स करा, आवश्यक असल्यास सीट ऍक्सेप्टन्स फी भरून टाका आणि फी रिसिप्ट आणि अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून ठेवा. हे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, अत्यंत महत्त्वाचं आहे. सीट ऍक्सेप्टन्स आणि अलॉटमेंट लेटर म्हणजे त्याचं जी रिसिप्ट आहे ऍक्सेप्टन्सची, ती रिसिप्ट आणि अलॉटमेंट लेटर हे दोन्हीही डाउनलोड करून ठेवा, प्रिंट काढून ठेवा. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण जर केली नाही तर मिळालेली सीट रद्द होऊ शकते. टाइमपास करायचा नाही. मी म्हणलं ना मागे, मला एवढे एकंदरीत फोन आले होते, त्यातले एक 8 ते 10 फोन असे होते की सर आम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन न मिळाल्यामुळं आम्ही त्याचा विचार केला नाही, बघू पुढच्या राऊंडमध्ये असं म्हणून आम्ही बसलो. मग आम्हाला आता काहीच नाही आहे, डेट पण ॲडमिशनची निघून गेली आहे, आता नेमकं काय करावं. आता मी काय पॉलिटेक्निकच्या संदर्भामध्ये असे काही विशेष अधिकार प्राप्त असलेला व्यक्ती नाही, परंतु बाबांनो तिथं तुम्हाला चुका बिलकुल म्हणजे करायला संधी नाही, यामुळे हे लक्षामध्ये घ्यावंच लागणार आहे. मग टॉप 6 ऑटो फ्रीजचा नियम समजून घ्या रे बाबा. हे म्हणजे मोठा सत्यानाश लावलाय तुमच्या मागे, लक्षात घ्या. आय कॅन अंडरस्टँड, तुमची मानसिक अवस्था मी समजू शकतो. कारण काय झालेलं आहे, जो आपला दुसरा राऊंड झाला होता, त्या दुसऱ्या राऊंडमध्ये काय केलेलं होतं की बाबा टॉप 3 जर कॉलेज असतील तर ते त्याच्यामधलं जर आपल्याला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होत होतं. आता भानगड अशी केलेली आहे, या नवीन प्रवेश प्रक्रियेमध्ये यावर्षीच्या एक महत्त्वाचा बदल केला आहे. जर कॅप राऊंड 3 मध्ये तुमच्या ऑप्शन फॉर्म मधल्या पहिल्या 6 प्रिफरन्सेस पैकी कोणतंही कॉलेज मिळालं असेल तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. काय होणार आहे, ऑटो फ्रीज होणार आहे बाबांनो, लक्षात घ्या. कोणतंही कॉलेज मिळो, कुठलं, जे काय तुमची लिस्ट आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 6 1 ते 6 हे जे लिस्ट असणार आहे तुमची, तर यापैकी जर कॉलेज तुम्हाला मिळालं तर बब्या लक्षात घे, तुझं फायनल झालं. मग आता तुला दुसरा पर्याय नाही, नो ऑप्शन. तुला ते बळजबरी का होईना, कसं का होईना घ्यावंच लागेल, दुसरा ऑप्शन नाही. त्यामुळे कुठलंही कॉलेज तुमचं ऑटो लॉक होऊ शकतं, ऑटो फ्रीज होऊ शकतं, म्हणजे पुढच्या कॅप राऊंडमध्ये बेटरमेंटची संधी मिळणार नाही. जर त्याच्यातलं मिळालं तर सर आम्हाला त्याच्यात बी मिळालं नाही, आम्ही कसं करावं, मी त्याबद्दल पण बोलणार आहे. नो टेन्शन, टेन्शन घेऊ नका. त्यामुळे रिझल्ट पाहताना फक्त कॉलेज मिळाले का एवढं बघू नका, ते कॉलेज तुमच्या टॉप 6 प्रिफरन्सेस पैकी आहे का हे सुद्धा तपासणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या, कळलं का. टॉप 6 मधलं कॉलेज मिळालं हे ठीक आहे, परंतु 6 पैकी नाही मिळालं, खालचं कुठलं तर मिळालंय, तर मग मात्र परिस्थिती वेगळी आहे. पण त्या 6च्या मधलं जर मिळालं असेल तर ते ऑटो फ्रीज होणार आहे, तिथं बेटरमेंटचा कसलाच ऑप्शन नाही. ओके, पुढे लक्षात घ्या, कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचे आहे म्हणजे लेट्स गो टू द कॉलेज. व्हिजिट महत्त्वाची आहे, फिजिकल व्हिजिट द्यायची आहे. सीट ॲक्सेप्टन्स पूर्ण केल्यानंतर संबंधित कॉलेजनं दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्याला रिपोर्टिंग करावी लागणार आहे. रिपोर्टिंग करत असताना जे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत, यापूर्वी पण बोललोय, आज परत रिपीट करतोय. तुम्हाला SSC मार्कशीट ठेवायची आहे, ठीक आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC, ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा LC ठेवावी लागणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा नॅशनॅलिटी गरजेनुसार लागेल. कास्ट सर्टिफिकेट जर लागू असेल तर ते लागेल. कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटोज लागतील. अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्या आणि सीट ॲक्सेप्टन्सची रिसिप्ट, फीस भरलेली ती सुद्धा आपल्याला सोबत ठेवावी लागणार आहे. मूळ कागदपत्र आणि आवश्यक झेरॉक्स सोबत घेऊनच कॉलेजमध्ये पाऊल ठेवायचं. तिथं गेल्यानंतर गाव आपल्या ओळखीचं नसतं, झेरॉक्सचं दुकान आपल्या ओळखीचं नसतं. इकडं फिर तिकडं फिर, आपली दांड बेजारी होऊ शकते. एखादं कॉलेज आउट ऑफ मार्केट असतं, आउट ऑफ सिटी पण असू शकतं. सो त्यामुळं तुमची बेजारी होऊ शकते. म्हणून तिथे जाण्यापूर्वीच हे सगळे डॉक्युमेंट सोबत ठेवा, एक कायम लक्षामध्ये ठेवा. झेरॉक्स प्रिंट पण सोबत ठेवा.
सर आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, राऊंड 1 झाला, राऊंड 2 झाला, राऊंड 3 झाला, आम्हाला कॉलेजच मिळालं नाही हो. आम्ही लोकांनी आता काय करायचं? सो माय डिअर फ्रेंड्स, आय वुड लाईक टू इन्फॉर्म यू दॅट यू हॅव वन मोर ऑप्शन. काळजी करायची नाही, अजिबात घाबरायचं नाही. तुमच्याकडे आता अजून एक दुसरा ऑप्शन शिल्लक आहे. काय ऑप्शन शिल्लक आहे? कॅप प्रक्रिया जर संपली, सगळे राऊंड जर का संपले, डिक्लेअर केलं की बाबा नाही चौथा राऊंड वगैरे होणार नाही, विषय खतम, असं जर का डिक्लेअर झालं तर एक आहे इन्स्टिट्यूट लेवल किंवा स्पॉट ॲडमिशनची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. मग त्याच्यासाठी काय आहे? अधिकृत DTEची जी वेबसाईट आहे तिथल्या सगळ्या सूचना आणि संबंधित कॉलेजच्या नोटीसवरती लक्ष ठेवणं अत्यंत जरुरी आहे. सर तरी पण मला थोडंसं इन्स्टिट्यूट लेवल किंवा स्पॉट ॲडमिशनबद्दल थोडंसं प्लीज बोला ना. तर सांगतो, लक्षामध्ये घ्या, कॅप राऊंडमध्ये ज्या जागा भरत नाहीत त्या जागांवर संबंधित कॉलेज स्वतः विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसारच त्यांना प्रवेश देतं आणि त्यालाच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं म्हणतात. आता इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचे काही महत्त्वाचे फीचर्स आहेत. त्यातलं पहिली महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्याचं की कॅप राऊंड 1, 2 आणि 3 पूर्ण झाल्यानंतर तो सुरू होतो. प्रत्येक कॉलेज आपली रिक्त जागांची यादी म्हणजे वॅकन्सी प्रसिद्ध करते, पब्लिश करते वेबसाईटला. इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. प्रवेश मेरिटनुसार दिला जातो. पहिलं जण आला त्याला प्रवेश असं नाही. एक ड्युरेशन दिलं जाईल तिथले फॉर्म सबमिट करण्याचा. ते ड्युरेशनमध्ये जेवढे काही फॉर्म आले असतील त्याची सुद्धा एक मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. आणि मग याच्यामध्ये हाजीर तो वजीर असा कुठलाही भाग नाही, हे डोक्यामध्ये घ्या. मग ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडमध्ये कॉलेज ज्यांना मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना इथं एक संधी आहे, एक शेवटची संधी आहे. इट इज लास्ट चान्स. ओके, तर मग पात्रता निकष पूर्ण करणारे विद्यार्थी, कॅप राऊंडमध्ये ज्यांना कॉलेज मिळालं नाही असे विद्यार्थी कॉलेजच्या नियमानुसार त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात. तिथेही मेरिटनुसारच प्रोग्राम चालणार आहे. त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे, याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी कदाचित उद्यापर्यंत बनवणार आहे आणि तो आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. म्हणजे स्पॉट ॲडमिशनची प्रोसेस काय आहे, इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशनचा राऊंड काय आहे, त्याबद्दल डिटेलमध्ये एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया. तर मित्रांनो लक्षामध्ये घ्या, आपल्याला काही गोष्टी सल्ले नेहमीप्रमाणे आज पण देणार आहे. पहिला सल्ला आहे किंवा सोशल मीडिया, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या नादाला लागायचं नाही, अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. अधिकृत पॉलिटेक्निक ॲडमिशन पोर्टल आणि तुमच्या कॅन्डिडेट लॉग इनमधल्या सूचना, पर्सनल तुमच्या लॉग इनला ज्या सूचना येतात त्याच फॉलो करा. DTEची वेबसाईट, तिचा व्यवस्थित अभ्यास करा. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आता थांबायची वेळ झाली आहे. तुम्ही एक काम कराल का? तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे ते सांगा. तुमचे पर्सेंटेज किती आहेत त्याबद्दल मला थोडंसं रिपोर्ट करा. मेरिटवर मिळालेलं जे कॉलेज आहे ते तुम्ही मला थोडंसं सांगा. कमेंटमध्ये सांगायला लाजू नका. आणि पुढचा जो राऊंड 3 आहे त्याचा कट ऑफ, त्याचा ॲनालिसिस किंवा इतर काही गोष्टी, इन्स्टिट्यूट लेवलचं ॲडमिशन, स्पॉट ॲडमिशन, याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी आत्ताच बोललो की तुम्हाला मी तो बनवणार आहे. त्यासोबत मी तुमच्या सोबत येईल. व्हिडिओ नेहमीप्रमाणेच आवडत असतातच तुम्हाला. हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.